रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा कायम असून कर्जत तालुक्यातील पळसदरी ठाकूरवाडी इथं आज पहाटे मोठी दरड कोसळली। या दुर्घटनेत 5 वाहनं मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून रहिवाशांचं तातडीनं सुरक्षित स्थळी स्थलांतर केलंय। आज पहाटे पळसदरी ठाकूरवाडी परिसरात अचानक डोंगराचा मोठा भाग खचला। प्रचंड प्रमाणात माती, दगड आणि मलबा रस्त्यालगत उभारलेल्या शेडवर कोसळल्यानं 2 चारचाकी आणि 3 दुचाकी वाहनं पूर्णपणे ढिगाऱ्याखाली दबली गेली। सुदैवानं घटना पहाटे घडल्यामुळे वाहनांमध्ये कुणीही नव्हतं, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली। मात्र डोंगरावरील वस्तीकडे जाणारा मुख्य रस्ता मातीच्या ढिगाऱ्यामुळे पूर्णपणे बंद झाला असून काही ठिकाणी रस्त्याचाही भाग खचलाय। घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी, महसूल आणि पोलीस प्रशासन तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। जेसीबीच्या सहाय्यानं रस्त्यावरील मलबा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय। दरम्यान पावसाचा जोर कायम असल्यानं आणखी दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन प्रशासनानं ठाकूरवाडीतील रहिवाशांना तातडीनं पळसदरी मठ इथं सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलंय। दरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील असं आश्वासन त्यांनी दिलं। सध्या परिसरात सतत पाऊस सुरू असल्यानं प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून दरड प्रवण भागातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे। मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24।